नवीन रस्ता उखडला. RMN कंस्ट्रक्शनच्या पोकलेनचा निष्काळजीपणा. गोंदवले राणंद मार्गाची दुरवस्था. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी नुकताच लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला गोंदवले खुर्द राणंद हा महत्त्वाचा डांबरी रस्ता पुन्हा एकदा खराब होऊ लागल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. RMN कंस्ट्रक्शन कंपनीकडून सुरू असलेल्या पाईपलाईन कामादरम्यान संबंधित पोकलेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची अक्षरशः वाट लावण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार RMN कंस्ट्रक्शन पंढरपूर यांच्या माध्यमातून परिसरात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. गोंदवले राणंद रस्त्यावर पाईपलाईन क्रॉसिंगचं काम करत असताना पोकलेन मशीन थेट नव्यानं तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावरून नेण्यात आले. यावेळी मशीनच्या प्रचंड वजनामुळे सुमारे 15 फूट परिसरातील डांबर उखडले गेले असून रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हा 7 किलोमीटरचा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मोठ्या निधीतून तयार करण्यात आला आहे. जवळपास वर्षभर हे काम सुरू होते. अवघ्या 2 महिन्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला. रस्ता सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूर मंदिराकडे जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. मात्र एवढ्या महत्त्वाच्या आणि नव्यानं तयार झालेल्या रस्त्याबाबत आवश्यक ती काळजी घेणं अपेक्षित असताना संबंधित पोकलेन चालकाने निष्काळजीपणा केल्याचं दिसून येत आहे. पाईपलाईन कामादरम्यान रस्ता क्रॉस करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक असताना थेट डांबरी रस्त्यावरून पोकलेन नेण्यात आल्याचं रस्त्याचे नुकसान झालेले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून आज थोडा जरी पाऊस पडला तरी उखडलेल्या भागातून पाणी आत मुरेल आणि संपूर्ण रस्ता आणखीन खराब होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त केली जाते. शासनाच्या पैशातून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अशी उघडपणे हानी होत असेल तर संबंधित यंत्रणांनी त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. दरम्यान या प्रकरणी RMN कंस्ट्रक्शन पंढरपूरचे मालक श्री LM जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच संबंधित ठिकाणी तात्काळ पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आता प्रत्यक्षात दुरुस्ती कितपत आणि कशी दर्जेदार होते याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान याच रस्त्यावर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या नांगराने अज्ञात व्यक्तीने रस्ता खराब केल्याचं स्पष्ट दिसत असून याबाबत हे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.